शहरात खळबळ माजवून देणाऱ्या सातपूर परिसरातील मुलीच्या अपहरण प्रकरणाचा छडा लावण्यात नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 ला मोठे यश आले आहे। रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मुलीला पळवून नेणाऱ्या आणि रेकॉर्डवरील तडीपार असलेल्या कुख्यात आरोपी अक्षय युवराज पाटील याला पोलिसांनी राजस्थानमधील अजमेर येथून सिनेमॅटिक स्टाईलने अटक केली आहे। 18 एप्रिल 2026 रोजी रात्री 2:21 सुमारास सातपूरमधील श्रमिकनगर येथील सिद्धी संकुल परिसरातून फिर्यादीच्या मुलीचे अक्षय पाटील याने अपहरण केले होते। आरोपींनी रिव्हॉल्व्हर सारख्या शस्त्राचा धाक दाखवून मुलीला जबरदस्तीने पळवून नेले होते। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी अक्षय पाटील वय 31 वर्षे राहणार बदलापूर ठाणे हा सराईत गुन्हेगार असून पोलिसांना गुंगारा देण्यात पटाईत होता। मात्र तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तो राजस्थानमधील अजमेर येथे लपून बसल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक तातडीने राजस्थानला रवाना झाले। 2 दिवस अहोरात्र शोध घेतल्यानंतर अजमेर परिसरातील तब्बल 50 हॉटेल्स, लॉजेस आणि पार्किंगची सखोल तपासणी करण्यात आली। अखेर पोलिसांनी आरोपीला घेरले आणि पीडित मुलीची सुखरूप सुटका केली। ही मोठी कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, महेश खांडबाहाले, तेजस मते, सुनील खैरनार, चंद्रकांत गवळी आणि जया तारडे यांच्या पथकाने केली। आरोपीला नाशिकमध्ये आणण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सातपूर पोलीस करत आहेत।